रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या बीज महोत्सव आणि शांती ब्रह्मसिद्धनाथरायांचा एकनाथ षष्ठी महोत्सव, या दोन्ही महोत्सवाच्या औचित्य साधून आपण महिमा संतांचा ही मालिका सुरू केली आहे. 5 भाग झालेत. आजचा महिमा संतांचा भाग 6 आणि मागच्या 5ही भागामध्ये आपण चिंतन केलं ते तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणी या अभंगावर चिंतन केलं. आणि आज आपण दुसरा अभंग घेऊन आपल्या समोर येतो आहोत. अभंग आपल्या समोर सादर करतो. मग तो मागणीपर आहे, संतपर आहे की महिमा नामपर आहे, काय बघा. तुकोबारायांचाच अभंग आहे. कारण मी सांगून गेलो होतो संतांचा महिमा संतांच्या वाणीतूनच, संतांच्या अभंगातूनच, संतांच्याच बोलण्यातून आपल्याला स्पष्ट करायचं आहे. म्हणून तुकोबारायांचाच अभंग आज आपण चिंतनाला घेतोय. अभंग असा आहे. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाद्विक दुरावली, जिही द्वंद्वाधिक दुराविली, ऐसी वर्मे मज दावी नारायण, ऐसी वर्मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, बहु अवघड असे संत बेटी, बहु अवघड असे संत बेटी, परिजग जेठी करुणा केली, ऐसी वर्मे मज दावी नारायण, ऐसी वर्मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, तुका म्हणे मग नैऋत्तीवरी, तुका म्हणे मग नैऋत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडईन, सुखाचे शेजारी पहुडईन, ऐसी वर्मे मज दावी नारायण, ऐसी वर्मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा हा असा अभंग आहे. अभंगाकडे थोडं बारकाईने बघितलं तर तुकोबाराय देवाजवळ उभे असतील. पांडुरंग परमात्म्यासमोर म्हणजे नारायणासमोर, केशवासमोर, अच्युतासमोर, गोविंदासमोर, काय म्हणायचं म्हणा, कारण या अभंगामध्ये नारायण शब्द आलाय. तुकोबाराय भगवंतासमोर उभे आहेत आणि भगवंताला विनंती करतात, आर्जव करतात, भगवंताला विचारतात, प्रश्न विचारतात, आपल्या शंकेचं निरसन करायला सांगतात. कोण कोणासमोर? तुकोबाराय देवासमोर. तुकोबाराय देवाला प्रश्न विचारतात, आपली शंका व्यक्त करतात, आपली काहीतरी मागणी देवासमोर मागतात. असा हा अभंग आहे. का हो, मग आपण तर म्हटलं महिमा संतांचा आणि हा मागणीपर अभंग आहे का? विषय लक्षात घ्या. असा आहे, तुकोबाराय अभंगातून आपल्या समोर काय म्हणतात ते महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, असं कोणतं पुण्य जगतामध्ये आहे, कुठलं पुण्य केलं म्हणजे मला द्वंद्वाधिक असे जे महात्म्य आहे त्यांची सेवा करण्याचा भाग्य मिळेल. तुकोबारायांचा प्रश्न आहे महाराज. कोण, कोण, कुठे, कसा, हे प्रश्नार्थ काय की नाही. कोण रे तो? प्रश्न आहे. कसा रे तो? प्रश्न आहे. कुठे रे तो? प्रश्न आहे. केव्हा रे तो? प्रश्न आहे. कोण, कुठे, काय, प्रश्न आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांच्यापासून द्वंद्व दूर गेला नव्हे, ज्यांच्याजवळ द्वंद्व नाही, असे जे महात्मे आहेत, असे जे साधू आहेत, असे जे संत आहेत,
असे जे कोणी आहे की जीही द्वंद्वाधिक दुराविले त्यांचा सेवक मला बनायचा आहे. आणि त्यांचा सेवक बनण्यासाठी कुठलं पुण्य लागते असा प्रश्न तुकोबाराय देवासमोर विचारतात. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले, जिही द्वंद्वाधिक दुराविले. तुकोबाराय इथे पुण्याचा विचार करतात. ज्या अर्थी तुकोबाराय कोण पुण्य म्हणतात, कोण्या पुण्यानं मला संतांची भेट होईल असा अर्थ घ्या. कोण्या पुण्यानं मला द्वंद्वाधिक ज्यांचे दुरावले असे महात्मे मिळतील, म्हणजे कोण्या पुण्यानं मला संत मिळतील असं तुकोबारायांना विचारायचं आहे. आता म्हणजे तुकोबाराय पाप पुण्याला मानतात. तुम्ही आम्ही आपण पाप पुण्याला किती मानतो, काय मानतो, आपला आपला स्वतःचा प्रश्न आहे. आपण सोयीनं पाप, सोयीनं पुण्य. खोटं बोलणं पाप आहे, पण आपण आपल्या सोयीनं कधी कधी खोटं बोलतो, कधी खरं बोलतो, आपल्या सोयीनं. शास्त्र काय सांगते सत्य बोलणे मुखे दुखवे आणि कांच दुःखी. सत्य बोलावं शास्त्र सांगते. मग तुम्ही आम्ही सत्य बोलतो का? मग आम्हाला माहिती आहे की नाही, सत्य बोलणं हे पुण्य आहे, असत्य बोलणं हे पाप आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण तरी आम्ही करतो काय? म्हणजे पाप पुण्याबाबतीची संकल्पना आम्हाला माहिती असून सुद्धा आम्ही त्याप्रमाणे वागत नाही. तुकोबाराय इथे पुण्याचा विचार करताना असं म्हणतात, देवा असं कोणतं पुण्य आहे रे ज्या पुण्याने मला जिही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांचं द्वंद्व दुरावल्या गेले, ज्यांच्यापासून द्वंद्व दुरावलं असे महात्मे मला कुठल्या पुण्याने प्राप्त होतील. असं आहे. पुण्य दिसत नाही महाराज, पुण्य दिसत नाही. पण पुण्याचे प्रकार आहेत की नाही? आहेत ना. पुण्याने सुख प्राप्त होते, पुण्याने इच्छित वस्तू प्राप्त होते, पुण्याने इच्छित स्थळ प्राप्त होते, आणि त्याकरता अनेक विधसे उपाय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पुत्र कामेष्ट यज्ञ केला तर पुत्र प्राप्त होते, शास्त्र सांगते नाही का? अर्थात दान धर्म केल्याचं पुण्य, त्याचं फळ वेगळं. बरं, सर्व पुण्याचे फळ सारखे आहेत का? एक सांगू का तुम्हाला, मुळात हा नरदेह जो मिळाला ना, हा पुण्याने मिळाला महाराज, तसा मिळत नसतो. नाही तर मग आपण कुत्रे, मांजरे, गाय, बैल, हत्ती कुठल्याही जन्मात गेलो असतो की नाही. ज्या अर्थी आपल्याला नरदेह मिळाला त्या अर्थी आपलं पुण्य आहे. नाथराय म्हणतात, पाप पुण्य जेव्हा समान होते तेव्हा नरदेह प्राप्त होतो. अर्थात जाऊ द्या, ते चिंतन आपण नंतर करू. पण मी का सांगतो, पुण्याने हा नरदेह प्राप्त झाला, पण या नरदेहाला आल्यानंतर आपण पुण्य केलं पाहिजे. आणि कुठल्या पुण्याने काय प्राप्त होते याचा विचार शास्त्राने अनेक ठिकाणी केलेला दिसतो. दान केलं, यज्ञ केलं, जप केलं, तप केलं, त्या प्रमाणात पुण्य आहे. नामस्मरण केलं, पुण्य आहे. नाथराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आपल्याला सांगतात नामस्मरण करा, नामस्मरण करा, कारण त्यांनी पुण्य प्राप्त होईल, पुण्य पदर होईल. आणि मग या पुण्याचा जसा जसा संचय झाला महाराज की ते पुण्य आपल्या कामात येईल. बरं, मग तुकोबाराय, ठीक आहे ना, तुम्ही तर पुण्यवान आहात, तुम्ही तर पुण्य करताय, तुमच्या हातून तर पाप घडत नाही, मग तरी तुम्ही हा प्रश्न का विचारता की कोण पुण्य यांचा होईन सेवक? तुकोबाराय म्हणतात, देवा मला माहिती आहे रे, पुण्याने चांगल्या कर्तव्य, चांगल्या कामाने, पुण्याने आपल्याला अनेक विध फल प्राप्त होतात, मला माहिती आहे. पुण्याने स्वर्गप्राप्ती सुद्धा होते नाही का? पुण्याने ब्रह्मदेव बनता येते, पुण्याने इंद्र बनता येते, आपल्याला ओव्या माहिती आहे. बरेचदा आपण तो विचार केला. पुण्याने आपल्याला स्वर्गपद प्राप्त होते, पुण्याने आपल्याला
इंद्रपद प्राप्त होते पुण्याने आपल्याला, ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होते. आणि हे सर्व होत असताना सुद्धा त्या ठिकाणी यापेक्षा सुद्धा जास्त पुण्य केलं म्हणजे मग संत प्राप्ती होते का? तुकोबारायांना शंका आली असावी. तुकोबाराय म्हणतात ठीक आहे ना, जास्त पुण्य केलं तर स्वर्ग, पाप आणि पुण्य समान झालं तर नरदेह, पण मग संतांची भेट केव्हा? संतांची भेट केव्हा होईल असं तुकोबाराय विचारतात. तेव्हा तुकोबाराय म्हणतात देवा मला काही माहिती नाही, मला हे सांग की या संतांची भेट केव्हा होईल. जिही द्वंद्वादिक दुराविले, म्हणजे जे ते द्वंद्व ज्यांच्यापासून दूर गेलं असे जे महात्मे आहेत, असे जे संत आहेत, असे जे साधू आहेत, यांचा मला सेवक बनायचा आहे, यांची मला सेवा करायची आहे, यांचा मला दास बनायचा आहे. आणि मग यांचा मला दास बनण्यासाठी कुठलं पुण्य लागेल? तुकोबाराय म्हणतात कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक. जिही द्वंद्वादिक दुराविले, जिही द्वंद्वादिक दुराविले. कोण्या पुण्यानं मला त्या ठिकाणी संतांची सेवा करता येईल, संतांचा सेवक होता येईल. एक सांगू का तुम्हाला, खरं शास्त्र असं सांगते महाराज, सेवक होणं हे मोठेपणाचं लक्षण आहे की कमीपणाचं लक्षण आहे? एखाद्याचा दास बनणं, एखाद्याचा सेवक बनणं, हे लक्षण कशाच आहे? एक सांगू, एका श्लोकामध्ये 5 मूर्ख सांगितले, त्यात सेवक होणं हाही मूर्खपणा आहे. श्लोक असा आहे, जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवका. सेवक बनणं हे सुद्धा मूर्खपणा आहे. आणि सेवक बनणं हे जर मूर्खपणा आहे तर तुकोबाराय तर या अभंगामध्ये म्हणतात देवा आम्हाला सेवक व्हायचं आहे. बर, सेवक बनण्यासाठी पुण्य पाहिजे का? मालक बनण्यासाठी पुण्य लागत असेल? तुकोबाराय अहो, हे काय मागताय काय आपण, विचारताय काय आपण देवाला की मला सेवक बनायचं? सेवक बनणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. पण तुकोबारायांसारखे संत ज्यावेळेला देवाला विचारतात की देवा मला सेवक बनायचं आहे, ते सेवक तुमचा आमचा सेवक म्हणतात का? संसाराचा सेवक म्हणतात का? नाही 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 नाही. इथली मागणी पारमार्थिक मागणी आहे. ज्यांचे द्वंद्व नाहीसे झाले, ज्यांच्यापासून द्वंद्व दुरावला, असे जे महात्मे, त्यांचा सेवक मला व्हायचा आहे. त्यांचा सेवक होण्यासाठी कोणतं पुण्य लागेल? तुकोबाराय विचारतात. कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोण पुण्य यांचा होईन सेवक. जिही द्वंद्वादिक दुराविले. आता जिही द्वंद्वादिक दुराविलेचा अर्थ थोडक्यात सांगतो. द्वंद्व, द्वंद्व म्हणजे काय? द्वंद्व हे बघा, उदाहरण दिले की आपल्या लक्षात येईल. राग, सुख दुःख, राग, लोभ, मान अपमान, आशा निराशा, हे सर्व द्वंद्व आहेत महाराज. आणि ह्या द्वंद्वाने जो बाधित होत नाही, नवे नवे ज्यांच्यापासून हे द्वंद्व दुरावत, द्वंद्व दूर जात, जे द्वंद्वातीत आहेत ते महात्मे असतात, ते संत असतात. सुखाने आणि दुःखाने जे हुरळून जात नाही. मौली ज्ञानोबांची ओवी माहिती आहे ना, कुठल्याही विशेष भोगाने जे आनंदित होत नाही, फक्त आत्मलाभाने जे आनंदित होतात, ते महात्मे असतात, ते संत असतात, ते द्वंद्वादिक दुराविले असतात. माऊलीची ओवी सांगतो ना, माऊली म्हणतात आत्मलाभा सारखे गोमटे काहीच नशे नशे, म्हणून भोग विषय के हरिचे हरिके जना. जे कुठल्याही विशेष भोगाने हरकत नाही, म्हणजे आनंदी होत नाही, असे महात्मे द्वंद्वादिक दुरावले असतात. म्हणून त्यांचा सेवक बनायचं आहे, असं तुकोबाराय म्हणतात. कोण पुण्य यांचा होईन सेवक. अर्थात याच काही गोष्ट काय घ्यायचं,
की एवढं पुण्य केलं की एवढं मिळेल, एवढं पुण्य केलं की हे मिळेल. नाही 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 नाही, अगणित अपरंपार महाराज. पुण्याची गणनाच नाही, एवढं पुण्य करावं लागेल. एकाच जन्मात नाही, अनंत जन्माचं पुण्य केलं. तुकोबारा म्हणतात मला देव मिळाले, एका भांगामध्ये म्हणतात मला संत भेटले. पण कोण पुण्य फळाले आजी देखील पाऊले. काय सांगावं महाराज. अनेक अभंगातून वर्णन आलाय की एवढं सोपं नाही संत महात्मे भेटणं, त्यांचा सेवक होणं एवढं सोपं नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारीच्या आपल्याला माहिती आहे, माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन नंतर लोक घोड्याचं दर्शन घेतात. काय भाग्यवान असेल घोडा, नाही? कोण पुण्य यांचा होईन सेवक. माऊली ज्ञानोबरायांचा घोडा, माऊली ज्ञानोबरायांचा अश्व. आपण मानतो ना माऊली अश्वावरती बसले आहेत. अश्वाची पूजा महाराज काय सांगावं. आळ्याला रेड्याची पूजा काय सांगावं. अर्थात पुण्य किती भाग्यवान असतील, पशु पक्षी सुद्धा त्या ठिकाणी भाग्यवान ठरतात. केव्हा संतांची कृपा झाली तर. तुकोबाराय म्हणतात मला सेवक बनायचं आहे. कोणाचा? संतांचा. मी म्हटलं की सेवक बनणं मूर्खपणाचं आहे. तुमचा आमचा संसाराचा सेवक बनणं मूर्खपणाचं आहे. संतांचा सेवक बनणं हे अभिमानाचं, भाग्याचं लक्षण आहे. महाराज म्हणतात अहो संतांची भेट होणं हे काय सोपं आहे का? संतांची भेट जर झाली ना, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. का? संत भेटले. मग संत भेटावे, पण संत कोणाला म्हणायचं? जिकडे तिकडे संतच संत आहे ना. कविता करतात, काही गाणे लिहितात, प्रवचन करतात, कीर्तन करतात, चार शहाण्याच्या गोष्टी सांगतात वाचून कुठंतरी युट्यूबवर ऐकून. त्यांना संत म्हणायचं का? करिता कवित्व नव्हती ते संत, संतांचे ते आप्त नव्हती संत. मग संत कोणाला म्हणावं? तुकोबारायांच्या संतांच्या व्याख्या ज्या आहेत ना, तुकोबारा कोणाला ऐऱ्या घेऱ्या खैऱ्याला संत म्हणायला तयार नाहीत महाराज. भगवं घातलं, जटा वाढवल्या किंवा पांढरे घातले, बुक्का लावला, माळ घातली म्हणजे संत असं नाही. तुकोबाराय अंतर्लक्षण बघून संत म्हणतात. तुकोबाराय तर म्हणता हिरा पडिताय रणी वाचे मारी ताजू घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा, त्याला संत म्हणतात. नाही का? तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. कोणाला? जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, काशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. आणि म्हणून तुकोबाराय त्यांनाच साधू म्हणतात, त्यांनाच संत म्हणतात. कुणालाही संत म्हणायला तयार नाहीत, कारण तुकोबारांची व्याख्या पक्की आहे. तुकोबाराय म्हणतात जीही द्वंद्वादिक दुराविले ते महात्मे, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत. ज्यांचा हेत विठ्ठली निनती काही टाना टोना, निनती काही टाना टोना. ते संत ज्यांचा द्वंद्व गेलेला आहे, ज्यांचा राग द्वेष मद मत्सर सर्व गेलाय. गातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी नारायण. ज्यांचे काम क्रोध लोभ हे सर्व निघून गेले, ज्यांचा द्वंद्व निघून गेला, ज्यांचा मितूपणाची भावना निघून गेली, असे जे असतात ते द्वंद्वातीत असतात. त्यांचा द्वंद्व अधिक दुरावलेले असतात. असे महात्मे, असे साधू, असे संत, त्यांची भेट व्हावी आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळावं. तुकोबाराय म्हणतात ते मिळण्यासाठी मला किती पुण्य करावे लागेल. कोण पुण्य यांचा होईन सेवक. आणि हे विचारतात कोणाला?
कारण तुकोबारांना माहिती आहे. बघा, रोग झाला एखादा, कोणाकडे जायला पाहिजे? डॉक्टरकडे की इंजिनियरकडे? डॉक्टरकडे. बरं, आजकाल तर असं आहे महाराज, प्रत्येक रोगाचे प्रत्येक डॉक्टर वेगळे झाले. पूर्वी नव्हता, पूर्वी वैद्याकडे जायचे. मग वैद्य त्या बिमारीवर इलाज करायचा, औषध सांगायचा, नाडी तपासायचा, नाडी तपासून सांगायचा. आता पूर्ण शरीर तपासलं तरी कळत नाही, डॉक्टरला वेगळं आहे. ते आपण विनोदानं ऐकतो की नाही? विनोदाने काही महाराज लोक सांगतात, डॉक्टरकडे गेले, डॉक्टर आ करा, ऊ करा, जीभ बाहेर काढा, पालथे व्हा, उलथे व्हा, आणि सर्व झाल्यावर मग वर बघा, खाली बघा, मागे बघा, पुढे बघा. सर्व झाल्यावर मग काय होते तुम्हाला? विनोद जाऊ द्या, पण वैद्य जो असतो तो नाडी परीक्षेनं रोग जाणतो. तसं वर्म जाणणारला जर कोणी असेल, वर्म कुणाला कळत असेल तर ते देवाशिवाय कुणाला कळत नाही. म्हणून तुकोबाराय हे विचारतात कोणाला? पहिले तर काय विचारतात आपण बघितलं. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले, ज्याचे द्वंद्व गेले, ज्यांच्यापासून द्वंद्व दुरावल्या गेलं, असे जे महात्मे आहे त्यांचा मला सेवक व्हायचा आहे. आणि त्यांचा सेवक होण्यासाठी कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोणतं पुण्य लागते देवा तुम्ही मला सांगा. ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसे वर्म मज दावी नारायण. अंतरीच्या कुणा प्रगटोनी, अंतरीच्या कुणा प्रगटोनी, ऐसे वर्म मज दावी, ऐसे वर्म मज दावी नारायण, ऐसी वर्मे मज दाविना. देवा नारायणा, पांडुरंगा, मला वर्म सांग, मला वर्म सांग, कुठल्या पुण्याने हे संत मिळतील? वर्म कळावा माणसाला, नाही का? वर्म कळल्याशिवाय त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भक्तीत पण वर्म कळलं पाहिजे, संसारात पण वर्म कळलं पाहिजे. अहो, एवढंच कशाला, महिला मंडळाला स्वयंपाक करताना पण वर्म कळलं पाहिजे. जुने कीर्तनकार एक विनोदानं सांगायचे बघा. सांगतोय गंमत म्हणून दृष्टांत. एक जोडपं म्हणे कुठेतरी गावी गेलं आणि त्यांना पाहुणचार म्हणून पुरणाची पोळी केली. नवीन जोडपं होतं, पुरणाची पोळी केली. आणि मग पुरणाची पोळी नवऱ्याला खूप आवडली, म्हणजे माणसाला खूप आवडली. त्याने घरी जाऊन सांगितलं बायकोला, गेल्यावर करशील म्हणे? हो करतो मी, काकू जोडून सर्व विचारून घेते काय आहे कसं आहे. आणि मग तिने पुरणपोळी कशी करायची म्हणून विचारून घेतलं. ज्यांच्याकडे पाहुणचार झाला, त्या काकू असेल, मामी असेल, कोण असेल, त्यांना विचारलं. तिने सांगितलं, आपली मैतारोलाची सांगितली, क्रिया सांगितली कशी करायची, पुरणपोळी कशी करायची. कणिक घ्यायचं, काय तर उंडा करायचा, त्याला लाटायचं, त्यात ते पुरण टाकायचं, मग ते लाटायचं, काय असेल ते सांगितलं. असू द्या. घरी आलेत, मग आपल्या नवऱ्यानं म्हटलं आपल्या बायकोला, का ग म्हणे माझी इच्छा पुरणपोळी खायची आहे, तुला येईल? हो येते ना म्हणे मला, मी सर्व शिकून घेतलं. त्या काकूंनी मला सर्व सांगितलं कसं करायचं, असं सर्व सांगितलं. बरं, सुरू झाली पुरणपोळी. नवीन 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 संसार, घरात कोणी नाही, सुरू झालं आपलं करणं. म्हणजे आता पुरणपोळी करतो, ठीक आहे. पुरणाचा उंडा घ्यायची, पुरणाचा गोळा करायची, पुरणाचा गोळा लाटायची, त्यात कणकेचा उंडा टाकायची. होईल का हो पुरणपोळी? शेवटपर्यंत पुरणपोळी जमत नाही. अरे म्हणे असं कसं झालं? हा बरोबर आहे म्हणे, त्या काकूने पुरणपोळी केली ना, त्या काकूच्या हातात बांगड्या नव्हत्या म्हणे. बहुतेक पुरणपोळी करताना बांगड्या घालू नये असं काही असेल, हो त्या बांगड्या काढून टाकल्या. बरं, तरी होत नाही, तरी जमत नाही. जमणार कसं? पुरणाचा उंडा आणि कणकेचा गोळा पुरणाच्या उंड्यात कसं झालेल? पुन्हा म्हणे काहीतरी चुकते. हा बरोबर आहे, त्या काकूने आहे ना म्हणे पांढरी साडी घातली होती. बहुतेक पुरणपोळी करायला पांढरी साडी घातली पाहिजे. पांढरी साडी घातली.
आता जाऊ द्या, वाढवत नाही. काकूचा केस लहान होते म्हणून तिने केस पण लहान केले. जाऊ द्या, मी का सांगतोय, पण काकूने कणकीचा उंडा करून तो लाटला, त्याची पोळी केली, त्यात पुरणाचा गोळा टाकला. हे हिच्या लक्षातच नाही की पुरणाच्या गोळ्याची चपाती करायला जाते आणि त्यात कणकेचा उंडा भरून पुरणपोळी करायला लागते. गोष्ट साधी आहे, साधन सर्व आहे. पुरण सुद्धा आहे, कणकेचा उंडा सुद्धा आहे, तवा सुद्धा आहे, पोळपाट सुद्धा आहे, करणारी सुद्धा आहे, सर्व साधन आहे. पण वर्म कळलं नाही ना. कणकेचा उंडा घेऊन तो लाटावा आणि त्यात पुरणाचा गोळा भरून पुरणाची पोळी करावी, हे साधं वर्म त्यातलं होतं. पण ही बाई पुरणाच्या गोळ्याचा पुरणाचा गोळा लाटायला लागली आणि कणकेचा उंडा टाकायला लागली. पुरणपोळी बनेल का? 6 महिने काय, आयुष्यभर करत बसले तरी बनणार नाही. आपल्याला गोष्ट लांबवायची नाही, आपल्याला त्यातलं सारांश घ्यायचं आहे, सिद्धांत घ्यायचा आहे. संसारात साधं स्वयंपाक करताना जर वर्म कळलं नाही तर साधं पुरणाच्या पोळीचं वर्म कळावं लागतं, तर परमार्थामध्ये वर्म कळावं की नाही? आणि म्हणून परमार्थाचं वर्म तुम्हाला कळत नाही, ते भगवंताला आणि संतालाच कळते. म्हणून तुकोबारा देवाकडे प्रार्थना करतात, देवा कोण पुण्य यांचा होईन सेवक, ही द्वंद्वाधिक दुराविले. या कुठल्या पुण्यानं मला हे संत महात्मे भेटतील, याचं वर्म तूच सांग. ऐसे वर्म मज दावी नारायण. भगवंताकडे प्रार्थना, ऐसी वर्मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी. देवा तुम्हीच वर्म सांगावं, कारण वर्म कळलं तरच खऱ्या अर्थानं आपण ते सार्थक होऊ शकते. परमार्थ तसा नाही जमतो, साधू संत तसे ओळखता येणार नाही, त्यासाठी वर्म कळावा लागेल. आणि हे वर्म तुकोबाऱ्या साक्षात पांडुरंग परमात्माला विचारतात, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. आता अंतरीच्या खुना प्रगटोनी आणि पुढचं जे चरण आहे त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. आज महिमा संतांचा भाग 6 आणि कोण पुण्यांचा होईन सेवक, जीही द्वंद्वाधिक दुराविले भाग 1. म्हणजे आज या अभंगातल्या चिंतनाचा पहिला भाग आणि महिमा संतांचा या मालिकेतला 6वा भाग. इथेच थांबू, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. याच अभंगावर चिंतन पुढे घेऊन जाऊ. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपलं ठरल्याप्रमाणे संतांचं भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय नाथ श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की.